भाविका मैत्रिणींसोबत पार्ल्यातील फेमस भाईदास स्टेडियममध्ये गरबा खेळायला गेली. शार्दूलच्या घरापासून ते ठिकाण लांब नव्हतं. तिच्याकडे एक्स्ट्रा पास होता. त्या रात्री शार्दूल आयुष्यात पहिल्यांदाच गरबा खेळला. त्याला नीट जमत नव्हतं, पण भाविकाने सांभाळून घेतलं. आपल्या मैत्रिणींशी ओळख करून दिली. त्यांनाही शार्दूल आवडला. अचानक पावसाची सर आली. सर्व आडोशाला पळाले. एका कोपऱ्यातील उघडबंद होणाऱ्या दिव्याला साक्षी ठेवून बरसणाऱ्या धुंद सरींसमोर त्यांनी एकमेकांचं पहिलं वहिलं चुंबन घेतलं. त्यानंतरचे 2 दिवस जणू जादूने भारल्यासारखे होते. डिझनीच्या ॲनिमेशन सिनेमातील आपण प्रेमी युगुल आहोत असं त्यांना वाटायचं. ऑफिसात असतानाही चोरून पाहणं, हसणं, लाजणं सुरू होतं. पण वेळेचं एक वैशिष्ट्य आहे, ती कधीच थांबत नाही, मग चांगली असो वा वाईट. भाविक आणि शार्दूलच्या बाबतीतही हेच झालं. त्या गरब्याच्या रात्री मैदानावर हजर असलेल्या हजारोंमधून कुणी कसं ठाऊक नाही, पण दोघांना एकमेकांच्या इतकं जवळ आलेलं पाहिलं आणि भाविकाच्या पप्पांना सांगितलं. त्या दिवशी कधी नव्हे ते दुकानावरून ते भाविकाच्या आधी घरी पोचले होते. दारात असतानाच भाविकाला त्यांनी करड्या स्वरात विचारलं, ते कोण हतो? भाविका क्षणभर उंबरठ्यातच घुटमळली. ते नेमकं कुणाबद्दल विचारत आहेत हे तिला कळेना. शेवटी त्यांनीच पुन्हा विचारलं, गरब्याच्या रात्री तू ज्याच्याशी खेटून उभी होतीस तो कोण होता? पप्पांचा असा नूर तिने पहिल्यांदाच पाहिलेला. गुपित उघडं पडलं होतं. आता खोटं बोलून काही उपयोग नव्हता. तिला कधी ना कधी हे घरी सांगायचंच होतं, पण ते अशा प्रकारे कळायला नको होतं. तिने शार्दूल बद्दल सर्व सांगितलं. ओळख कशी झाली, कुठे कुठे भेटलो, त्याचे आई वडील काय करतात, कुठे राहतो वगैरे सर्व. अर्थात 1-2दा घरी येऊन गेल्याने भाविकाचे मम्मी पप्पा त्याला ओळखत होतेच.